स्किनमध्ये सुद्धा वेगवेगळे टाइप असतात. जसं हो, ऑइली स्किन आहे, हो. ड्राय आहे, कॉम्बिनेशन आहे. त्यावरती सुद्धा ठरतं का, की सनस्क्रीन कुठलं लावलं पाहिजे? कारण हं. आजकाल जेल फॉर्ममध्ये पण आलेलं आहे, क्रीम फॉर्ममध्ये आहे आणि ते करेक्ट, मॅट फिनिश देणारं करेक्ट. सिलिकॉन बेस्ड सुद्धा सनस्क्रीन आहे. हो. मग त्या लोकांनी कसं निवडायचं? तर जिथे ड्राय स्किन आहे हं, आणि ग तर तिथे मग जे हायड्रेटिंग बेस आहे, क्रीम बेस आहे, क्रीम बेस. तो यूज ओके. होतो, त्याचा हं, उपयोग होतो. जिथे ऑइली स्किन आहे, तिथे जे जेल बेस सनस्क्रीन्स आहे, तर पेशंट हं, ते जेल बेस सनस्क्रीन्सने जास्त कम्फर्टेबल असतो. ऑइली स्किन, पिंपल्स हं, ज्यांना जास्त टेंडन्सी आहे हं. आणि जे सिलिकॉन बेस्ड आहे, सिलिकॉन बेस्ड बऱ्यापैकी फिजिकल सनस्क्रीन्स असतात. अच्छा. तर जे वर्किंग पॉप्युलेशन आहे, ज्यांना म्हणजे हे नको आहे, की काहीतरी मी लावलंय चेहऱ्यावर, हे हं, मला दिसायला नको आहे किंवा घाम जास्त येतो हं, आणि मला लाईट हवंय. देन मग जे सिलिकॉन बेस्ड आहे किंवा मॅट फिनिश्ड आहे हं, सनस्क्रीन, हं. तर ते जास्त सूट होतं.